एक दिवसीय धरणे आंदोलनाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। मला असं वाटतं की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। म्हणजे या देशातल्या सगळ्या युवकांची नागरिकांची मागणी जर असेल तर न द्यायला काय हरकत आहे? द्यायला काय हरकत आहे का? तर 100% दिलंच पाहिजे। जर ते राजीनामा देत नसतील तर मला असं वाटते की काहीतरी याच्या मागे शिस्त आहे। ते जर देत नसतील तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा। बरोबर आहे की नाही? कारण की आम्ही जे लोक आहोत आम्ही आहोत संघर्ष करणारे। म्हणजे आमचा बाप काही आऊत पाड्या नाही। एकदा का त्यानं नांगर हातात घेतला तर शेवटच्या धुऱ्यावर घेतल्याशिवाय आमचा बाप थांबत नाही आणि त्याच्या आम्ही अवलाद आहोत। त्याच्यामुळे आम्ही इथं थांबणार नाही। आमचा हा संघर्ष अविरतपणे चालू राहील। त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। एवढंच नाही तर वारंवार पेपर फुटतात। नीटचा पेपर फुटला, टीईटीचा पेपर फुटला। मी म्हणतो पेपर फुटतातच कसे काय? पेपर फुटते, चौकशी लागते, समिती गठीत होते, पण पुढे काही होत नाही। यानंतर कोणताही पेपर फुटलाच नाही पाहिजे। याच्यासाठी सक्षम अशी यंत्रणा शासनानं राबवावी हीच आमची विनंती आहे। आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आता तातडीने राजीनामा दिला पाहिजे। हा राजीनामा आपल्याला घ्यायचाच आहे, घेतल्याशिवाय आपण राहणार नाही। आणि दिल्ली येथे जंतर मंतर येथे सोनम वांगचुक आणि अभिजित चिपके हे जे काही आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांच्या सोबत आम्ही आहोत। त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि याच मागणी आमच्या शासनानं मान्य कराव्या याच्यासाठीच हे या ठिकाणी धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमचे गुरुवारी सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत। हेमा रिंगळे सर यांनी आम्हाला शिकवलं की नेहमी आपल्याला संघर्षाशिवाय काही मिळालं नाही। म्हणजे संघर्षाशिवाय आपल्याला पाणी भेटलं नाही सर, बरोबर आहे की नाही? पाणी सुद्धा भेटलं नाही। त्याच्यामुळे पिढ्यानपिढ्या आमच्यापासून शिक्षण हिचकावण्याचं काम या व्यवस्थेनं केलेलं होतं आणि आता कुठं आमची मुलं शिकायला लागली। त्यातल्या त्यात सर्वसामान्यांच्या जिल्हा परिषदच्या शाळा सुद्धा या शासनानं बंद केलेल्या आहेत। हे शिक्षण जर वाचवायचं असेल, उद्याचं भविष्य जर वाचवायचं असेल तर आम्हाला संघर्ष करावाच लागेल। आणि हा संघर्ष करायसाठी आम्ही मैदानात उतरलेले आहोत आणि हा संघर्ष आम्ही अविरतपणे करत राहू याची शासनानं नोंद घ्यावी। आणि राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। जोरात एक वेळ नारा देऊया, भारत माता की, भारत माता की। धन्यवाद।